आणि माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे आणि ज्यावेळी मला त्या गोष्टीवर चर्चा करायची असेल त्यावेळी मग बोलेल त्या विषयावर. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी जागा वाटपाबाबत एकनाथ शिंदे यांना फोन केल्याची आता माहिती मिळतेय. पुण्यामध्ये भाजपनं शिवसेनेला कमी जागा दिल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. भाजपनं शिवसेनेला केवळ 15 जागा देऊ केल्याची माहिती नीलम गोऱ्हेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्याचं समजतंय. ही यादी जी आहे जी आम्ही 25 पर्यंत 30 पर्यंत आमची अपेक्षा आहे, तर ती यादी जी आहे ती आता फडणवीस साहेबांच्याकडे आणि माननीय शिंदे साहेबांच्या याच्यामध्ये कोर्टामध्ये प्रलंबित आहे. अजूनही काही युती व्हावी असाच आमचा सकारात्मक प्रयत्न आहे. परंतु सन्मानजनक जर का संख्या झाली नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा लोंढा पण आमच्याकडे येतोय, तो सगळा विचार करून आम्ही योग्य तो निर्णय लवकरात लवकर घेऊ. हा सगळा निर्णय जो आहे तो माननीय एकनाथजी शिंदे यांच्याच निर्णयानुसार होणार आहे. पालिका निवडणुकांच्या अनुषंगानं काँग्रेसनं आता आपली भूमिका स्पष्ट केलेली असून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा एक अत्यंत मोठा निर्णय घेतलेला आहे. आगामी पालिका निवडणूक मुंबईमध्ये खास करून काँग्रेस 227 जागांवर स्वबळावर आपले उमेदवार उभे करणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली आहे. मुंबईमध्ये काही सहकारी पक्ष, समविचारी पक्ष आपल्या सोबत येतात का याची चाचपणी काँग्रेसकडून करण्यात आलेली होती. मात्र आत्ताची जी माहिती मिळते त्यानुसार काँग्रेस मुंबईमध्ये 227 जागांवर आपले उमेदवार उभे करणार असल्याचं समजतंय. महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत, धनुष्यबाणासोबत, पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा झाला नाही. कारण अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव हा अगदी थेट इंजिनपर्यंत कोणाचाही प्रस्ताव आला नव्हता. त्यामुळे आम्ही स्वबळावरही काही ठिकाणी जात आहोत, काही ठिकाणी आम्ही अलायन्सच्या सोबत देखील जात आहोत आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी कदाचित गावातल्या सर्व असणाऱ्या संस्कृतीच्या अनुषंगानं एखाद्या ठिकाणी जी शहर विकास आघाडी आहे ती आघाडी देखील ही होऊ शकते.